हाय हॅलो नमस्कार सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ मंडळी जरा व्हिडिओ माझा लेटच आलेला आहे. व्हिडिओ एडिटिंग करायला मला जरा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. ही ही मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारची पूजा आहे. छान अशी यथासांग मी देवी आईची पूजा केलेली आहे. बघा फ्रेंड्स, पूजा करण्यासाठी जास्त 10-15 मिनिटात पूजा होते, पण पूजा मांडणीसाठी खूप वेळ जातो फ्रेंड्स. खरंच तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही सर्व करतच असाल पूजा देवी आईची. हे सर्व मांडायचं म्हणजे खूप ह्याला उशीर होतो. यासाठी मी ही कालच एक मकर बनवून घेतलं. मकर म्हणजे साधं असं डेकोरेशन पाठीमागे. ही माझ्याकडे मोठ्या एका फोटोची फ्रेम होती नुसती, साईडची चौकट. त्याला मी माझ्याकडे असलेले वस्तू म्हणजे असे माझ्याजवळ असतात डेकोरेशनचे काही मी, किंवा छोटे काही शिवते. माझ्याकडे ही लेस होती आणि छोटी फुलं मी दिवाळीसाठी मागवून घेतली होती मिशोवरनं. ही छोटी फुलं तिथे लावून घेतली आणि लेस लावून घेतली आणि दोन्ही साईडला असे लटकन लावलेत मी. पण छान वाटतं. हे काय ऑप्शनल आहे, आपण आपल्याला ज्याला आवडतं त्याने. मला आवड आहे या गोष्टीची, किंवा माझ्याकडे वस्तू होते अवेलेबल म्हणून मी ते बनवलं. आता मी सुरुवातीला इथे एक स्वस्तिक काढून घेतली. ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे तिथे इथे दिसत नाही आहे व्हाईट रांगोळी, कारण माझी लादी पण व्हाईटच आहे. इथलं फरशी तिथे मी एक सुरुवातीला स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू. आता मी सर्व पूजेची मांडणी कशी केली ती दाखवणार नाही, सर्वांना माहीतच असेल. डायरेक्ट मी पूजेला सुरुवात करते, कारण व्हिडिओ पण मोठा होईल आणि वेळ पण नव्हता, उशीर झालेला आहे मला पूजा करायला. कारण सगळी बाहेरची रांगोळ्या वगैरे काढायच्या, परत घरातील देवांच्या सर्व घासून पुसून भांडी पूजा करायची. खूप उशीर झालेला आज मला. आणि त्याशिवाय मला मुलांचे डबे वगैरे किंवा मिस्टरांचे डबे बनवून द्यायचे होते सकाळी, त्यामुळे जरा उशीर झाला. दरवर्षी मी गेली 25 वर्षे मी सकाळीच पूजा करून घेते, पण यावर्षी मला खूप उशीर झाला. आता मी सुरुवातीलाच दीप प्रज्वलित करून पूजेला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर आचमन केलं. श्री गणेशाय नमः. आणि आता खरी पूजेला सुरुवात केली. सुरुवातीलाच आपल्या गणपती बाप्पांची पूजा, त्यांना व्यवस्थित असा पाण्याचा दुधाचा अभिषेक करून घेतला. सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा केली मी छान अशी. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः. गणपतये नमः. सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करून मी त्यांना गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला आणि त्यानंतर मी लक्ष्मी मातेची पूजा करायला घेतली. म्हणजे लक्ष्मी मातेला अभिषेक केला सर्व पाण्याने, पंचामृताने आणि हळद आणि कुंकू यांचा पण अभिषेक करून घेतला लक्ष्मी मातेचा. यावेळी मी सर्व लक्ष्मी मातेचे मला जेवढे मंत्र येत होते ते बोलली. यावेळी म्हणजे मी नेहमीच पूजा करताना गप्प राहून मला नाही जमत पूजा. मंत्र जेवढे मला येतात त्या मंत्राच्या सहाय्याने किंवा श्लोक वगैरे म्हणत असते मी. छान अशी लक्ष्मी आईची मी पूजा करून घेते अभिषेक करून. तुम्ही कशा प्रकारे करता ते नक्की सांगा फ्रेंड्स कमेंट्समध्ये. हा मार्गशीर्ष महिना म्हणजे खूप पवित्र महिना आहे श्री हरिविष्णूंसाठी आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादासाठी आपल्याला. त्यामुळे आपल्याला या महिन्यात जेवढ्या पूजा अर्चना करता येतील तेवढ्या कराव्यात. त्यांनी घरात सुख समृद्धी, तशी शांती किंवा समाधान पण आपल्याला वाटतं या गोष्टी करून. किंवा
मन प्रसन्न होतं आपलं, आनंदी राहतं या महिन्यात. कारण सर्व पूजा अर्चा आपल्या हातून घडत असतात. घरामध्ये खूप छान असा पॉझिटिव्ह वातावरण असतं. त्यामुळे आपल्याला वेळ असेल तर नक्की कराव्यात या अशा. जादा तामझाम करायची पण काही गरज नाही. हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार असतं किंवा यथाशक्तीनुसार असतं. आणि वेळ सध्या महत्त्वाचा म्हणजे वेळच असतो माणसासाठी. ज्याला वेळ असेल त्यांनी घरात नुसतं म्हणजे मोबाईल वगैरे टाईमपास करण्यापेक्षा या गोष्टी नक्की कराव्यात. आता मी माझ्याकडे असलेल्या श्रीयंत्रावर पण सर्व हळदी कुंकवाचा, दुधाचा वगैरे अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर मी आता लक्ष्मीची पावले आहेत माझ्याकडे, त्याला पण मी अभिषेक करून घेते. दररोज तर मी पूजा करताना, नेहमीची नित्यपूजा करत असताना पण हे चरण देवी आईची मी अभिषेक करत असते चरणांवर. आता अभिषेक करून झालेला आहे. आता मी पूजा करून घेते सर्व देवतांची, म्हणजे लक्ष्मी आईची, श्रीयंत्राची, गणपती बाप्पांची तर झाली आहे पूजा. मी देवी आईला छान असं मस्त सजवलेलं आहे बघा. तुम्ही पण असं करत असाल. मी छान ही साडी माझ्याजवळ जो खणाचा पीस होता ती मी शिवली होती. तुम्ही व्हिडिओ टाकला होता छोटा शॉर्ट. आता मी छान दागदागिने पण देवी आईला घातले. हे काही देवी आई करायला सांगत नाही, प्रत्येकाने आवडीनुसार आपल्या करावं. मी माझ्याजवळ जेवढ्या वस्तू होत्या किंवा मला ज्या गोष्टीची आवड आहे ती मी करते. हे सर्वांनी करावं असं नाही आहे, त्याबद्दल कोणी गैरसमज करू नये. मला असं वाटतं की ज्या देवाने आपल्याला सगळं हे सुख उपभोग घ्यायला दिलेलं आहे, ज्या गोष्टी आपल्याला देवानेच दिलेल्या आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी एक कृतज्ञता म्हणून किंवा मला खूप आवडतं, छान वाटतं, त्याने मग आपलं मन प्रसन्न होतं म्हणून मी हे सर्व करते. सर्वांनी करावं असंच नाही आहे. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. नामस्मरण करा, फक्त देवीची पोथी वाचन करा. तुम्ही अशी मोठी पूजा केली नाही तरी चालतं. त्यामुळे असं कोणी काही समजू नका. छान कमेंट्स करा. मी छान अशी देवी आईची पूजा करून घेते. मस्त अशी देवी आईला छान अत्तर पण लावते. आणि यानंतर मी देवी आईला छान धूपदीप ओवाळून आरती पण छान केली. आणि आरती करून झाल्यावर पोथी वगैरे वाचली. मी सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला पोथी वाचते. तिन्ही सांजेच्या वेळी एकदा पोथी वाचते. आणि देवी आईला मी आता छान असं अत्तर लावून घेते. माझ्याजवळ आहे छान. देवी आईला अत्तर वगैरे आवडते किंवा नटायला सजायला पण देवी आईला खूप आवडतं. मी देवी आईला पण छान नटवते आणि स्वतः पण छान नटते, सजते. असं देवांना खूप आवडतं नटून थटून व्यवस्थित पूजा केलेली. त्यानंतर माझ्याजवळ हे बत्ताशी होती, त्याने मी त्याचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर मी दुधाचा नैवेद्य पण दाखवला देवी आईला. तसेच फळांचा पण मी नैवेद्य दाखवला. 5 फळांचा नैवेद्य दाखवला. आणि संध्याकाळी मी गोड शिरा आणि स्वयंपाक बनवून पहिल्यांदा देवी आईला आणि नंतर गोमातेला पण नैवेद्य काढला. आणि आता माझी पूजा करून झालेली आहे. मी आता देवाची पहिल्यांदा गणपतीची आरती आणि नंतर देवीची आरती करून घेते. जय देवी जय देवी उद्धव ऐश्वर्याचे आणि पारद्रव्याचे, देशी दान दयाळे सदैव सौख्याचे. जय देवी अष्टमी माधवारती वाई, प्रेमे भक्ती भावे भूतान घाली. जय देवी जय देवी जय देवी जय देवी, श्री लक्ष्मी माते प्रसन्न होऊन आता हृदयानाते. जय देवी जय देवी. आता माझी पूर्ण पूजा संपन्न झालेली आहे करून. आता मी तुम्हाला एक देवी आईची माझी झलक दाखवते. किती सुंदर दिसते बघा फ्रेंड्स. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओला चांगले कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला पुढील
व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. आता मी माझ्या देवी आईसोबत माझी पण एक झलक घेते आहे. पूजा संपन्न झाल्यावर मी पण नदबीत घालून चांगली पूजा केली व्यवस्थित. आता ही संध्याकाळी पूजा अर्चा आणि पोथीपिती वाचून झाल्यानंतर मी एक क्लिप घेतली आहे. माझी बाहेरची तुलसी माता आणि ही सगळी मी सकाळी काढलेल्या सगळ्या बाहेरच्या रांगोळ्या, उंबरठा लेपण, या सर्व रांगोळ्यांमुळे मला सकाळी पूजा करायला खूप उशीर झालेला. हे इथे माझे स्वामी महाराज आणि इथे पण मी तुळशी मातेच्या पुढ्यात पण एक छान अशी रांगोळी काढली आहे. हे आमचं कंदील अजूनही आहे. दिवाळी संपली तरी छान वाटतं. तुळशी मातेच्या समोर उजेड आहे. मग तर तुम्हाला दाखवते मी. इथे माझी सर्व आरती वगैरे संध्याकाळची झालेली आहे. पोथी वाचून छान अशी माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे. पण स्वयंपाकाचा नंतर मी नैवेद्य नंतर दाखवला, त्याचा मी व्हिडिओ केलेला नाही आहे. माफ करा फ्रेंड्स. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चांगले कमेंट्स करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या अगोदरच्या पण उंबरठा लेपणच्या व्हिडिओला तुम्ही मला खूप चांगले प्रोत्साहन दिले आहे.